मंडळी हे पहा, आपल्या शेवग्याला पहिल्यांदाच 2 शेंगा आलेत. तर चला स्लॅपवर घरावर जाऊन बघूया. बरेच जणांना माहिती असेल की मी कचऱ्यावर झाडं लावते आणि हा शेवगाला तसाच लावलेला आहे कचऱ्यावर आणि याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. तर त्याला आलेत पहिल्यांदा 2 शेंगा आणि बॅलरमध्ये लावते मी झाडं. तर हा पूर्ण बॅलर आहे आणि त्याच्यात मी शेवग्याचं झाड लावलं होतं. त्याला पहिल्यांदाच आलेत 2 शेंगा आणि एक टोमॅटोचं झाड लावलं आहे मी कचऱ्यावरच. तर त्याला 3-4 किलो टोमॅटो निघाले आणि त्याच्यात मी अळूचं कंद पुरलं होतं बघा. तर तेही अळू आलेलं आहे आणि एक कंद मी संत्रीच्या झाडाच्या खाली म्हणजे संत्रीच्या बॅलरमध्ये लावून घेतले. त्याला 2 मस्त पानं आलेली आहेत आणि ती आज आपण कापून घेतो आहे. दोन पानं कापून घेतलेत आणि आपण याची काहीतरी रेसिपी बनवणार आहे. तर हे जे मी काय केले ते पहा. हा मी उद्योग केलेला आहे. 1 किलो भोपळा घेतला होता मी लाल आणि त्याच्या बिया काढून एक दिवस सुकवून घेतल्या आणि आता मी कढई गरम केली चांगली जाडबुडाची आणि त्याच्यात पसरवून हलवून घेतल्यात आणि हे पहा बिया सोलून घेते. फार किचकट काम आहे हे लाल भोपळ्याच्या बिया, कारण ह्या बिया फार पौष्टिक असतात आणि हे आपल्याला विकत मिळतात. म्हणून मी घरी प्रयोग करायचं ठरवलं की बाबा होते का सहजासहजी. तर हे सहजासहजीचं काम नाही, फार किचकट काम आहे हे. आणि मी 1 किलोच्या बिया पूर्ण सोलून घेतलेत हे पहा. तर इथं फास्ट व्हिडिओ केला आहे आणि बिया सोलताना 5-6 बिया फुटलेल्या आहेत माझ्या. तर असे उद्योग तुम्ही करू नका हे सांगायचं मला. फार टाईमही जातो आणि फार किचकट काम आहे, वेळ फार लागतो आहे आणि त्रासही होतो. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच की तुम्ही असं करू नका, विकत आणा आणि विकत आणून खा. तर ह्या पहा फुटलेल्या पण आहेत 5-6 आणि एवढ्या मिळाल्यात मला बिया.